नमस्कार मित्रांनो, आकृती प्रोडक्शन्स अँड ट्रेनिंग सेंटरच्या नवीन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ट्युटोरियलमध्ये आपण बघणार आहोत लिव्ह कलर. लिव्ह कलर म्हणजे काय? तर आपल्याला पर्टिक्युलर एका क्लिपमधला फक्त एकच कलर ठेवायचा असेल आणि बाकीचे सगळे कलर हे ब्लॅक अँड व्हाईट करायचे असतील, काढून टाकायचे असतील, तर आपण हा इफेक्ट वापरतो. हा इफेक्ट आपण खूप ठिकाणी वापरू शकतो, जसं प्री वेडिंग मध्ये मुलगा चालत आलाय किंवा मुलगी चालत आलाय, फक्त त्यांच्या ड्रेसचा कलर ठेवायचा, बाकी सगळं ब्लॅक अँड व्हाईट करायचं, किंवा एखादं इमॅजिनेशन दाखवायचं असतं, तेव्हा पण आपण लिव्ह कलरचा उपयोग करू शकतो. तर हे करण्यासाठी मी एक इथे तुम्हाला एखादी नॉर्मली हे 3 कलरचे मी गोल करून घेतलेले आहेत. तर यामध्ये एक रेड आहे, ब्ल्यू आहे आणि ग्रीन आहे. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक करून दाखवेन, जेणेकरून तुम्हाला लिव्ह कलर काय करतं ते समजेल. त्यानंतर आपण एका क्लिप वरती करून बघू. तर त्यासाठी मी इफेक्ट पॅनल इथे वरती ओढून घेतो, जेणेकरून तुम्हाला कळेल. व्हिडिओ इफेक्टमध्ये कलर करेक्शनमध्ये इथे लिव्ह कलर आहे, राईट. ह्याला जस्ट ड्रॅग करायचं आणि आपल्याला ज्या पण क्लिपवरती काम करायचं त्याच्यावरती आणून ड्रॉप करायचं. ड्रॉप केल्यानंतर इफेक्ट कंट्रोल्समध्ये सगळे कंट्रोल्स त्या क्लिपचे ओपन होतील. इकडे खाली आलं तर तुम्हाला इथे दिसेल लिव्ह कलर, राईट. इथे लिव्ह कलरच्या शेजारी इथे त्याच्या सगळ्या बाकीच्या प्रॉपर्टीज ओपन झालेल्या आहेत आणि इथे एक आय ड्रॉपर आहे. जस्ट या आय ड्रॉपरला सिलेक्ट करा आणि तुम्हाला जो पण कलर काढायचा आहे, जसं समजा मला हा कलर ठेवायचा आहे आणि हे बाकीचे दोन्ही कलर ब्लॅक अँड व्हाईट करायचे, तर मी ह्या कलरवरती क्लिक करणार, म्हणजे त्याला सिलेक्ट करणार. जेव्हा मी हा कलर सिलेक्ट करणार, इथे तो कलर सिलेक्ट झालेला आहे, राईट. इथे वरती आहे बघा, अमाऊंट टू डी कलर, टॉलरन्स आहे आणि एज सॉफ्टनेस आहे. तर जेव्हा आपण अमाऊंट टू डी कलर करू, जसं मी ही अमाऊंट वाढवत जाईन इकडे, आपोआप ते दोन्ही कलर हे डी कलर होत जातील. ओके, ब्लॅक अँड व्हाईट झाले, ते दोन्ही कलर ब्लॅक अँड व्हाईट झाले. हा थोडा डार्क ग्रे दिसतोय आणि हा थोडा व्हाईट दिसतोय. हे असं का होतंय? कारण की हा हायलाइटेड कलर होता, सो हा थोडा व्हाईट कडे गेला. थोडा डार्क कलर होता, सो हा ग्रे कलर कडे गेला. ह्याच्यात आपण आता लक्ष द्यायचं नाही. आपण फक्त एवढं लक्ष ठेवायचे, हे आपले दोन्ही जे कलर होते, येल्लो आणि रेड, हे निघून गेलेले आहेत आणि जस्ट एक ब्ल्यू कलर इथे राहिलेला आहे, राईट. टॉलरन्सने काय होणार आहे? जसं जसं मी टॉलरन्स वाढवणार आहे, त्याच्यात अजून इफेक्ट होत जाणार, म्हणजे जे बाकीचे जे दोन कलर आहेत हे अजून जास्ती डी कलर होतात. हे आपण जेव्हा क्लिपमध्ये बघू लाईव्ह, तेव्हा तुम्हाला कळेल. सध्या फक्त एवढंच बघा की काय झालंय, दोन्ही कलर निघून गेलेत आणि जो आपण कलर सिलेक्ट केलाय तोच राहिलाय. आपण इथे मी ह्याला परत सगळं रिसेट केलं. परत मी आय ड्रॉपर घेतो आणि आता मी दुसरा कलर सिलेक्ट करतो. हा जो ग्रीन कलर आहे, मी त्याला सिलेक्ट केलं. जसं मी सिलेक्ट केलं, आता हे दोन कलर मला डी कलर करायचे. सो मी ही अमाऊंट परत इकडे वाढवत जाणार. जसं जसं मी वाढवत जातो, तसं तसं हे दोन्ही कलर, त्याचे कलर निघून गेले, हे ब्लॅक अँड व्हाईट झाले आणि हा एकच कलर तिथे राहिलेला आहे. हा यूज आहे लिव्ह कलरचा. ओके, आता हे आपण लाईव्ह मध्ये करून बघू एखाद्या क्लिपवर. जसं इथे मी एक क्लिप घेऊन ठेवले, तर इथे बघा रेड कलर आहे, स्काय ब्ल्यू कलर आहे, येल्लो कलर आहे, इकडे ग्रीन कलर आहे, प्लस ह्या लोकांनी जे चालतायत त्यांनी घातलेले कपडे, त्यांचे एक वेगवेगळे कलर आहेत. समजा मला इथे काय करायचं, मला हा फक्त येल्लो कलर ठेवायचा आहे आणि बाकीचे सगळे कलर काढून टाकायचे. सो मी काय करणार, इफेक्ट कंट्रोल्समध्ये जाणार, आपल्या इफेक्ट्समध्ये जाणार, इफेक्ट्समधून हा लिव्ह कलर जस्ट ड्रॅग करणार आणि त्या क्लिपवरती आणून सोडून देणार. जेव्हा मी त्या क्लिपवरती आणून सोडून देणार आहे, इफेक्ट कंट्रोल्समध्ये त्याचे सगळे कंट्रोल्स इथे ओपन झाले असतील, राईट. आय ड्रॉपर सिलेक्ट करा, तुम्हाला यातला जो पण कलर काढायचा आहे तो सिलेक्ट करा. जसं तुम्ही इथे आय ड्रॉपर घेऊन जाणार आहात, तुम्हाला इथे ते कलर चेंज झालेला दिसेल. जसं मी आता रेड वरती गेलो, तिथे रेड झाला. ग्रीन वरती गेलो, तिथे ग्रीन झाला. आता येल्लो वरती गेलो तर तिथे येल्लो झाला. जस्ट इथे क्लिक करा, आपोआप तो कलर तिथे सिलेक्ट झालेला असेल, राईट. आता मला काय करायचं, मला हे बाकीचे सगळे कलर काढायचे, फक्त येल्लो ठेवायचा आहे. सो मी इथून ह्याचा कलर डी कलर करायला चालू करणार आहे. जसं जसं मी डी कलर करायला चालू केला, हे बाकीचे कलर सगळे निघून गेले, फक्त येल्लो कलर तिथे राहिलेला आहे, राईट. जेव्हा आपण इथे प्ले करणार, तेव्हा इथे काय झालं, फक्त येल्लो कलर दिसतोय, बाकीचे सगळे कलर निघून गेलेले आहेत. परफेक्ट. जर असं असतं की ह्यातला सेम कलर, जर आता हा जो माणूस आहे ह्याने जर येल्लो कलरचा टी शर्ट घातला असता, तर तोही तिथे राहिला असता, राईट, आणि हाही राहिला असता. त्या क्लिपमध्ये जेवढे सेम कलर आहेत ते सगळे तिथे राहणार आहेत.
मी इथे ह्याला परत नॉर्मल करून घेतो सगळं. आणि इथे आपण आता एक काम करू, दुसरा कलर कुठला तरी सिलेक्ट करू. हा, हे बघा इथे रेड कलर आहे आणि हाही रेड कलर आहे. तुम्ही ह्या दोन्हीतला कुठलाही रेड कलर सिलेक्ट केला तर हे दोन्ही कलर नाहीत, बाकी सगळे कलर निघून जाणार आहेत. मी आयड्रॉपर घेतला आणि मी हा इथला रेड कलर सिलेक्ट करतो. राईट, हा रेड कलर सिलेक्ट केला आणि आता मी परत डी कलर करतो. जसं जसं मी डी कलर केले हे सगळे कलर, हा जो येल्लो होता निघून गेला, स्काय ब्ल्यू निघून गेला, ग्रीन निघून गेला, पण हा रेड इथला राहिला आणि हा पण रेड राहिला. राईट, मी याला कम्प्लीट 100% करतो. आता इथे बघा, थोडंसं आपण पुढे जाऊ. इथे बघा, इथे काय दिसत आहेत, हे जे हेअर होते ते थोडे ब्राउनिश असतील. सो आपण जर इथे बघितलं, राईट, थोडे ब्राऊन आहेत. हां, सो तो मी आता इथे हे केला, हाईड केला इफेक्ट, सो आपल्याला पूर्ण आहे तसं दिसतं. सो इथे हे कलर तो तसा दिसतोय. तर ह्या केसमध्ये आपण काय करू शकतो, दोन गोष्टी. इथे खाली आहे टॉलरन्स. जसं मी याचा टॉलरन्स थोडंसं कमी करणार, ते बघा निघून गेलं इथून. राईट, आणि तुमचा तो जो कलर आहे हा इथे राहिला आणि हा इथे राहिला. टॉलरन्सने काय होणार आहे, त्याच्या बरोबरचे जेवढे कलर आहेत ते पण कलर त्याच्यातून निघून जाणार. राईट, प्लस त्याच्या खाली अजून एक आहे एज सॉफ्टनेस. एज सॉफ्टनेसने काय होणार आहे, त्याचे एज, जसं आता इथे बघा थोडासा प्रॉब्लेम येतो इथे, बरोबर आहे ना. जर मी एज सॉफ्टनेस इथे केला तर त्याचे एज आहे ते सॉफ्ट होत जाणार आहेत, आणि जसे जसे एज सॉफ्ट होणार आपोआप तो कलर त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाणार. राईट, तर हा यूज आहे लिव्ह कलरचा. तुम्हाला ही टोटल ट्युटोरियल कशी वाटली, आणि तुम्ही ह्याच्यावरून केलेले काही व्हिडिओज असतील तर ते आम्हाला सजेस्ट करा, आम्हाला दाखवा, लिंक पाठवा तुमची डिस्क्रिप्शनमध्ये, आम्ही बघून त्याच्यावरती रिप्लाय करू. तुम्हाला तुमचे काही कमेंट्स असतील, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाठवा, आणि तुमचे काही कमेंट्स असतील त्याही सांगा. आमच्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ असेल तो शेअर करा, आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.